पावरफुल एक्सरसाइज का राज है, हम जानेंगे। ओके, यस, गुड मॉर्निंग अंकिता बेना, अनम्यूट कीजिए। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। यस, आज आपने बहुत ही बढ़िया एक्सरसाइज किया है, तो आपका इंट्रोडक्शन दीजिए। सबसे पहले नाम बता दीजिए, आप कहाँ से है और क्या करते हो बाय बैकग्राउंड, और कितने दिन से इस परिवार के अंदर कितने दिनों से इस परिवार के अंदर आप है। यस, कंटिन्यू। माझं नाव अंकिता योगेश केनी, मी सफाळ्यात, पालघर मधून सफाळ्यामधून आहे। यस, सध्या तरी मी हाऊसवाईफच आहे। यस, आणि मी या फॅमिलीमध्ये 1 ऑगस्टला जॉईन झाली होती। यस, किस वजह से इस परिवार के अंदर आप आए थे? माझं वजन होतं 72 किलो। मला खूप त्रास व्हायचा, पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही या परिवारामध्ये आला होता? 2 कारण होती। खरं म्हणजे वजन कमी होणार ह्याच्यावर तर माझा विश्वासच नव्हता। फक्त माझं जास्त करून ना 7 वर्ष झाली माझ्या पाठीचा पूर्ण कणा दुखायचा। अच्छा, बैक पेन की कोई तकलीफ थी आपको? खूप होती। वजन कमी करायचं असं कधी मला, कारण वजन इतकं वाढत गेलं ना तर ते पुन्हा कमी होणार याची मी आशा सोडून दिलेली। पण ह्या फॅमिलीत मी आले कारण की माझा पाठीचा कणा खूप दुखायचा, आणि जे माझे शिजरिंग झालेली आहे, एक बच्चू आहे मला, तर माझी शिजरिंग झालेली आहे, माझी टाके खूप दुखायची। थोडासा जवळ या मोबाईलचा, म्हणजे आवाज प्रॉपर येत जरा। माझी शिजर झालेली होती ना मला। यस, मात्र माझे शिजरचे टाके खूप दुखायचे। 7 वर्ष झाली पाठीचा कणा आणि शिजरचे टाके खूप दुखायचे। यासाठी काही उपचार चालू होता आपला? उपचार नाही, काहीच नाही, फक्त गोळ्या खायची। जर जास्तच एकदम दुखायला लागली पाठीचा कणा तर मी फक्त गोळी खायची, टॅबलेट खायची। कुठली टॅबलेट खायचं? अंगदुखी, 1 दिवस बरं वाटायचं, पुन्हा आहे तेच। म्हणजे रेगुलर तुम्ही पेन क्लिन यूज करत होतात, बरोबर? हो, पेन क्लिन टैबलेट लेते थे। यस, हाँ हाँ। और आप ये जो तकलीफ है उसको हर दिन सहनते थे, ज्यादा हो गए तो टैबलेट लेते थे? जर म्हणजे कधी जास्त काम केलं तर खूप दुखायचं, रात्री झोप नाही लागायची। मग मिस्टरांना बोलायची की स्टेशनवरून येताना मला अंगदुखीची गोळी घेऊन या। किती दिवसापासून हा होता? 7 म्हणजे बेबी झाला ना मला 7 वर्ष झाली। 7 वर्ष सारखा पाठीचा कणा दुखत होता। 7 वर्ष 7 वर्षापासून कंटिन्यू म्हणजे दुखतच होता। मी असं म्हणजे आशा जवळ काय औषध असेल याच्यावर, काहीच औषध भेटलं नाही। कधी कधी बाम लावून राहायची, कधी कधी आयोडेक्स लावायची, कधी कधी गोळ्या खायची, तेच करायची। ओके, काय वाटत होतं नेमकं हा पाठीचा कणा जो त्रास देत होता, आणि यासाठी तुम्ही स्वतः जे उपाय करत होतात, यामधून तुम्हाला काय वाटत होतं नेमकं? मी तेच म्हणते की मी ना म्हणजे औषध काय आहे त्याच्यावरती कधी मला भेटलंच नाही, आणि जास्त सगळ्यांनी सांगितलं आयुर्वेदिक औषध हे आहे ते आहे खाशील का, पण मी नाही कधी खाल्लं। मला औषधांचा खूप कंटाळा आलेला, तर मी खाल्लंच नाही कधी। फक्त टॅबलेट घ्यायची, तेवढ्यापुरती आराम द्यायची, परत आहे तेच आहे। मी विचार असा केला की आता एवढं शरीर पण फुलत चाललंय, टाके पण दुखतात, कधी कुठे जिना चढायला सांगितला का टाके दुखायचे, दोरी उड्या खेळताना उड्या मारू शकत नव्हती मी, म्हणजे काहीच करू शकत नव्हती। मग या परिवारात आल्यानंतर काय काय बदल झाला, आणि किती दिवस झालं तुम्ही या परिवारात आहात? मी 1 ऑगस्टला जॉईन झाली, आहार घेऊनच जॉईन झाली। माझा म्हणजे पौष्टिक सकस संतुलित आहार घेऊनच तुम्ही सुरुवात केली? पौष्टिक सकस संतुलित आहार घेऊनच मी 1 ऑगस्टला या फॅमिलीमध्ये आली। मी 1 ऑगस्टला या फॅमिलीमध्ये आली तरीही माझा या आपल्या सकस संतुलित आहारावर जरा पण विश्वास नव्हता, आणि फक्त व्यायाम वगैरे म्हणजे आपला जो वर्कआउट आहे ते मी बघायचीच। पप्पांनी मला लिंक वगैरे चालू करून दिली होती। तर माझे ग्रेट कोच आहेत माझे वडील अनिल गरज सर, सफाळ्यावर। म्हणजे तुमच्या वडिलांनीच तुम्हाला या परिवाराची ओळख करून दिलेली आहे? अरे वाह, आप अपने फादर के लिए भी एक बार थैंक यू बोल सकते हो, जिन्होंने आपको ये परिवार की जानकारी दी है। उनके फादर के लिए भी एक बार क्लैपिंग हो जाए। यस, ओके। तो अभी मुझे बताओ कि क्या चेंजेस हुए इस परिवार में आने के बाद? 1 ऑगस्ट पासून मी वर्कआउट आणि सकस संतुलित आहार खायला सुरुवात केली। 17 दिवसात माझा पाठीचा कणा दुखायचा बंद झाला, फक्त 17 दिवसात।
17 दिवसात तुमच्या पाठीचा 7 वर्षाचा बॅक पेनचा त्रास थांबलाय. हो, 17 दिवसात म्हणजे हळूहळू दुखायचंच बंद झाला. मी 17 दिवस एक पण गोळी नाही घेतली. विचार केला नक्की आपल्या सकस संतुलित आहारामुळेच का बरं दुखायचा बंद झालाय. बरं अजून घेऊन बघते, अजून खाऊन बघते सकस संतुलित आहार. तर मी पूर्ण ऑगस्ट पूर्ण अख्खा महिना मी सकस संतुलित आहार खाल्ला. त्याच्यानंतर जो माझा बॅक पेन दुखायचा बंद झाला तो अजूनपर्यंत तरी मला जाणवला नाही का दुखतो असं. येस येस येस. या ठिकाणी सकस संतुलित आहारामुळे त्या सांगतायत की बॅक पेनच्या म्हणजे त्यांनी योग्य एक्सरसाइज आणि योग्य आहारात बदल केला, पौष्टिक सकस संतुलित आहाराचा वापर केला, त्यामुळे त्यांच्या बॅक पेनचा जो त्यांना त्रास जाणवत होता तो कमी प्रमाणात झाला का आता नाहीसा झालाय? आता नाहीसाच झालाय. एकच महिन्यात पहिले ऑगस्ट मध्ये एकच महिन्यात माझा 5 किलो वजन कमी झालं. ओके. आता टोटल किती फॅट कमी झालंय बॉडीतलं? आता स्टार्टिंगला मी जुलैमध्ये केला होता 30 तारखेला माझा 72 होता. 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात मी 12 किलो वजन कमी केलं. फक्त 90 दिवसात. 90 दिवसात 12 केजी वजन कमी केलंय. ओके. 12 केजी फॅट वजन कमी केलंय. आपण बघूया त्यांचं बिफोर आणि आफ्टर. बघा म्हणजे बिफोर म्हणजे पूर्वी 72 केजीच्या होत्या ताई, पाहू शकता तुम्ही. त्यावेळेस अशा दिसत होत्या. यस, साडी तीच आहे, व्यक्ती तीच आहे. ओके, कोणाला काही खोटं वाटेल तर 72 केजीच्या होत्या आणि आता पाहू शकता आज ज्यांनी करंटली आपल्या पुढे आता लाईव्ह एक्सरसाइज केलेला आहे, लाईव्ह संवाद साधतायत, म्हणजे आता आफ्टर म्हणजे आता नंतर एक्सरसाइज आणि पौष्टिक सकस संतुलित आहारानंतर त्या 61 केजीच्या झालेल्या आहेत. ओके. आणि आज आपल्या समोर त्या पौष्टिक सकस संतुलित आहार घेऊन एक्सरसाइज करून त्यांच्यामधला हा बदल झालेला आहे. वजन पण कमी झालंय, त्यांची एनर्जी पण वाढली आणि त्याचबरोबर बॅक पेनचा त्यांचा जो त्रास होता अनेक वर्षापासूनचा, जो त्यांना त्रास देत होता रेग्युलर, वाढत्या वजनामुळे हे चॅलेंज आलं होतं. पण त्यांच्या लक्षात येत नव्हतं की वाढत्या वजनामुळे मला ही डिसऑर्डर आहे. त्या रोज झेंडू बाम लावणे, पुढे वेगवेगळे टॅबलेट्स घेणे असे प्रयोग चालू होते. पण त्यांनी योग्य आहार आणि एक्सरसाइज केल्यामुळे शरीरामधलं फॅट कमी झालं आणि शरीरातल्या झालेल्या फॅट कमीमुळे त्यांचा बॅक पेनचा त्रास या ठिकाणी थांबलेला आहे. बरेच व्यक्ती काहीतरी वेगळं लॉजिक लावतील. योग्य पौष्टिक सकस संतुलित आहार आणि फॅट कमी झाल्यामुळे आज त्यांना बॅक पेन थांबवू शकतो. ओके. तर हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. ओके. तर ताई तुम्ही या ठिकाणी काय सांगाल? संपूर्ण परिवाराला काय संदेश द्याल? संपूर्ण आरोग्य परिवाराला काय मेसेज द्याल तुम्ही आज? मला एवढंच सांगायचं आहे की कायम जर वर्कआउट वगैरे करायला कंटाळत असतील तर मी एकदा सांगेल 90 दिवसाचा म्हणजे 90 दिवस तरी तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे. फक्त 90 दिवस. 90 दिवसात तुम्ही बरंच काही करू शकतात. त्यात तुम्ही सकस संतुलित आपला आहार घेऊन 1 तास वर्कआउट करून स्वतःच्या शरीराचा बदल करू शकतात. जसा मी केलाय तुम्ही एकदा करूनच बघा, तुमच्यात पण बदल होईल 100%. येस. थँक्यू ताई. या ठिकाणी यांनी सांगितलेला अंकिता मॅडमचा हा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. थँक्यू. आज खूपच जबरदस्त पॉवरफुल एक्सरसाइज झाली आणि अंकिता मॅडमने सांगितलेला अनुभव किती व्यक्तीला खरा वाटला, सत्य वाटलं, हे सत्य घटनेवर आधारित आहे असं वाटलं, एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. यस यस म्हणून टाका की यस सर, हे आम्हाला खरं वाटलं, सत्य आहे. नए फैमिली मेंबर्स, आज जितने भी नए होंगे इस परिवार के अंदर, आपको ये सही लगा? यस, ये सही में हो सकता है. ओके. तो इसके लिए आपको क्या करना है? उनके हाथों में दिखता है ना, वही पौष्टिक सकस संतुलित आहार लेकर प्रॉपरली अपने कोच का गाइडेंस लेकर एक्सरसाइज और आहार लेना है. ओके. तो आपके अंदर चेंजेस हो सकते हैं. यस, थैंक यू. तो ये उनका पर्सनल एक्सपीरियंस है, हर एक के अलग अलग हो सकते हैं. यस, नेक्स्ट